जिस तरह दिन ब दिन पेट्रोलियम पदार्थ तथा रसोई गैस के भाव बढ़ते जा रहे हैं, आम आदमी का जीना दुश्वार होता जा रहा है। एक तरफ सरकार आम लोगों को सुविधा देने की बात कर रही है, तो दूसरी तरफ उसे महंगाई की खाई में ढकेल रही है। इसी का विरोध करने के लिए इतवार को शेतकरी कामगार पक्ष कामोठे द्वारा विशाल रैली का आयोजन किया गया था। इस रैली में शेकापक्ष के जिला सचिव बालाराम पाटिल, पंचायत समिति के पूर्व सभापति प्रमोद भगत, तानाजी पाटिल, के म्हात्रे आदि गणमान्यों सहित शेकापक्ष के पदाधिकारी, कार्यकर्ता तथा आक्रोशित नागरिक बड़ी संख्या में शामिल हुए थे। इस दौरान लोगों ने सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की। मुश्किल करणाऱ्या काँग्रेस सरकारचा, शेतकरी कामगार पक्षाचा, शेतकरी कामगार पक्षाचा कोण म्हणतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, बाळाराम पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, बाळाराम पाटील आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, महंगाई के जंग में शेकापक्ष मैदान में, महंगाई के जंग में गरिबांचा विना मुश्किल करणाऱ्या काँग्रेस सरकारचा, शेतकरी कामगार पक्षाचा। इस अवसर पर बालाराम पाटिल ने कांग्रेस सरकार की गलत नीतियों का कड़ा विरोध किया। सर्वसामान्य माणसाचं जीणं हराम करणाऱ्या काँग्रेस सरकारच्या नादानपणाचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी जमलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या 72 लढवय्या कार्यकर्त्या भगिनी, माझे सारे सहकारी, मी मनापासून तुम्हा साऱ्यांचं अभिनंदन करतो की नालायक मनमोहन सरकारला जनतेच्या मनातली भावना राखून देण्याचं काम आपण या ठिकाणी केलेलं आहे। अमेरिकेच्या दबावानं आणि भांडवलशाहींच्या भांडवलदारांच्या दबावानं सर्वसामान्य जनतेचं जीवन हराम करणारी दरवाढ या ठिकाणी या सरकारनं अंमलात आणलेली आहे। तुम्हा आम्हाला लागणारा भाजीपाला, दूध, दुग्ध आणि सर्व सामान वाहतूक करणाऱ्या डिझेलची 5 रुपये लिटर अशी अतिशय भयानक वाढ या मंडळीनं केलेली आहे। आणि तुम्हा आम्हाला मिळणारे जे सिलेंडर आहे, 6 सिलेंडर नंतर 7वा सिलेंडर ज्यावेळेस आपण घ्यायला जाऊ त्यावेळेस आपल्याला 800-850 रुपये द्यावे लागणार आहेत। आणि या साऱ्याचा निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी रस्त्यावर भर दुपारी उन्हामध्ये उतरलेलो आहोत।